नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. नागपूर येथून आज रेल्वेने 1700 राम भक्त अयोध्येसाठी रवाना झाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज या विशेष रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून सर्व राम भक्तांना रवाना केले. अयोध्येत राम मंदिरात दर्शन करण्याची इच्छा या निमित्ताने पूर्ण होत आहे. 527 वर्षानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राम मंदिर प्रतिष्ठापना झाली आहे. त्या ठिकाणी जेव्हा दर्शन घेतलं जाईल तेव्हा नवीन ऊर्जा मिळते. देशासाठी व समाजासाठी चांगलं कार्य करण्याची प्रेरणा मिळेल अशी भावना ठेवून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आली असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. जंगल सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांना वन्यजीव, पक्षी व वृक्ष यांची माहिती देण्यासाठी संबंधित क्षेत्रात निसर्ग माहिती केंद्र सुरू करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांनी दिल्या आहे. बोर व्याघ्र प्रकल्प तसेच उमरेड पवनी करांडला वन्यजीव अभयारण्य येथील स्थानिक सल्लागार समितीची बैठक श्रीमती बिद्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. उपायुक्त चंद्रभान पराते, बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी, उमरेड करांडला वन्यजीव अभयारण्याचे उपसंचालक सोनल कामडी, वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश तोटे प्रामुख्याने उपस्थित होते. व्याघ्र दर्शनाच्या उत्साहाने येणाऱ्या पर्यटकांना संबंधित क्षेत्रातील वैशिष्ट्यांची माहिती दिल्यास पर्यटन संख्येत वाढ होण्यास निश्चितच मदत होईल. निसर्ग माहिती केंद्रासोबतच छायाचित्र, QR कोड, जाहिरात फलक व समाज माध्यमांद्वारे सदर माहिती देण्याचे नियोजन करावे. तसेच संबंधित गाईड यांना देखील याबाबत विशेष प्रशिक्षण देऊन त्यांची गुणवत्ता वाढ करण्याच्या सूचना देखील श्रीमती बिद्री यांनी दिल्या. वनाबाबत अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी पक्षी गणना करण्याचे तसेच छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्याची माहिती देखील त्यांनी दिली. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या जयंती उत्सव निमित्त खामगावात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन जगद्गुरू संत तुकाराम महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले. यामध्ये नांदुरा रोडवरील संत तुकाराम महाराज सामाजिक सभागृह येथून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्ताने खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते पूजा अर्चना सोबतच महाआरती करण्यात आली. त्यानंतर रजत नगरीतून भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली. ही शोभायात्रा शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत समताजी महाराज सभागृह भिसे प्लॉट येथे या यात्रेचा समारोप करण्यात आला. त्यानंतर महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या शोभायात्रेत सहभागी वारकऱ्यांनी टाळ मृदुंगही गजर करीत चौका चौकात रिंगण घातले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रामकृष्ण विश्वनाथ बोंडाळे यांचे आज रविवारी सकाळी 5च्या सुमारास निधन झाले. ज्येष्ठ प्रचारक असलेले रामभाऊ गेल्या काही वर्षांपासून नागपुरातील महाल परिसरातील संघ मुख्यालयात वास्तव्याला होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील स्वयंसेवकांच्या 5 पिढीशी त्यांचा व्यक्तिगत परिचय होता. संघ मुख्यालयात येणारा प्रत्येक जण रामभाऊंना भेटल्याविना जात नसे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामधल्या देवगड तालुक्यातील जामसंडे हे रामभाऊंचे मूळ गाव होते. त्या ठिकाणी 22 एप्रिल 1925 रोजी रामभाऊंचा जन्म झाला होता. संघाची स्थापना सप्टेंबर 1925 मध्ये करण्यात आली होती. त्यामुळे रामभाऊ संघाहून 5 महिने मोठे आहेत असे
जुन्या पिढीतील स्वयंसेवक विनोदाने म्हणत असे। रामभाऊ यांचे शालेय शिक्षण आधी अहमदनगरला व नंतर अमळनेरला करण्यात आले। अमळनेर येथूनच त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली। त्यानंतर वर्धा येथील जीएस कॉलेजमधून रामभाऊ यांनी वाणिज्य शाखेतील पदवी उत्तीर्ण केली। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1946 साली रामभाऊंनी संघाचे पूर्णवेळ प्रचारक सेवा कार्य सांभाळले। प्रचारक जीवनाचा अमृत महोत्सव पूर्ण करणारे रामभाऊ संघाशी संबंधित अनेक घटनांचे साक्षीदार आहे। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। काल रात्री विदर्भातील काही भागात गारपीट झाली आहे आणि आजही काही भागात गारपीट किंवा अवकाळी पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। या सगळ्या परिस्थितींवर आमचं लक्ष आहे आणि तसे अलर्ट देखील देण्यात येईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे। फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं नुकसान होईल त्या ठिकाणी आम्ही सरकार म्हणून मदत तर करूच, मात्र शेतकऱ्यांचे आकस्मिक नुकसान होऊ नये यासाठी त्या ठिकाणी अलर्ट देखील देण्यात येईल। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। काही भागामध्ये काल रात्री गारपीट झाली आहे आणि आजही अंदाज आहे की काही भागामध्ये अवकाळी पाऊस किंवा गारपीट होईल। आम्ही या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि अशा प्रकारचे अलर्ट्स देखील आम्ही दिलेले आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नुकसान होईल त्या ठिकाणी आपण मदत तर करतोच, पण नुकसान होऊ नये या दृष्टीने देखील जिथे जिथे आपल्याला माहिती आहे तिथे अलर्ट्स देण्यात आले। ओबीसींची जातनिहाय जनगणना करून त्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात ओबीसी समाज बांधवांकडून एल्गार मोर्चा काढण्यात आला। ओबीसी समाजाची संख्या 52% असताना त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळत नाही। राज्यकर्त्यांनी आतापर्यंत ओबीसी समाजावर अन्याय केला आहे। मराठा समाजाला ओबीसीत समावेश करून ओबीसींवर अन्यायच करण्यात आला। कुत्रे, मांजर, वाघ, सिंह यांची जनगणना करण्यात येते, मात्र ओबीसींची नाही। आता जनगणना केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा रमेश येरणे ओबीसी नेते, प्रवीण खानझोडे ओबीसी समन्वयक नेते, रुद्र कुचनकर या ओबीसी नेत्यांनी दिला आहे। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। फक्त एवढंच आहे की ज्या 3,500 जाती आणि 6,500 पोट जातीमध्ये ओबीसी समाज विभागलेला आहे, त्या ओबीसी समाजाला जातनिहाय जनगणना करून नीती आयोगापर्यंत आमच्या ओबीसी समाजाचा आकडा गेला पाहिजे। जोपर्यंत तो आकडा जाणार नाही तोपर्यंत आमच्या समाजाची गणना समजणार नाही। इथं कुत्र्या मांजराची जनगणना होते पण जिवंत असलेल्या बुद्धिजीवी माणसाची जनगणना होत नाही। हा सरळ सरळ केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा घाट आहे जो मागच्या 60 ते 65 वर्षापासून आमच्या समाजाची जनगणना करत नाही। हा सर्वात मोठं षडयंत्र आहे आणि या षडयंत्राला हाणून पाडण्यासाठी आम्ही सर्व ओबीसी बांधव या एल्गार मोर्चात सहभागी झालेलो आहे। एवढी आमची मागणी आहे। आमची मागणी फक्त एवढीच आहे, फक्त आमच्या ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करा आणि बघा की या भारतामध्ये ओबीसी जातनिहाय जनगणना समितीचे किती लोक आहेत आणि या जातीत विभागलेला समाज आहे हा किती आहे हा आमचा मिळाला पाहिजे। या हक्कासाठी आम्ही एकत्र जय ओबीसी जय संविधान। मागण्या प्रामुख्याने एकच आहे, मुख्य मागणी जी आहे की जातनिहाय जनगणना व्हायला पाहिजे। हे जे सरकार मी तर म्हणतो ह्या आरक्षणाच्या विरोधामध्ये हे कट कारस्थान आहे आणि जे आमचं ओबीसीचं जे जनगणना आहे लोकसंख्येच्या हिशोबाने जी जो सरासरी जो ॲव्हरेज आहे तो 60% ओबीसीचा जनगणना आहे। त्याच्यामध्ये आम्हाला ओबीसी, एसटी, एनटी, एसबीसी असं मिळून आम्हाला 27% आरक्षण आहे आणि त्याच्यामध्ये निव्वळ फक्त ओबीसीला 19% आरक्षण आहे। आणि अगर हा कुणबी मराठा समाज ह्या आरक्षणामध्ये दाखल झाला तर ह्या आरक्षणाची व्याप्ती कमी होईल आणि खरोखरच ह्या आरक्षणाला धक्का लागेल। त्यामुळे एकतर त्यांनाही बरोबर व्यवस्थित आरक्षण मिळणार नाही, आम्हालाही मिळणार नाही। आमचं असं म्हणणं नाही की त्यांना आरक्षण द्या, पण आमचा जो कोटा आहे, आमची जी संख्या आहे त्याला धक्का न लागता त्यांना पण द्या, पण आम्हालाही द्या। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे जातनिहाय जनगणनेचा मुद्दा होता त्यासाठी प्रत्येक 10 वर्षानंतर जातनिहाय जनगणना व्हावी हे सरकारने बंधनकारक होतं, परंतु
गेल्या 72 वर्षापासनं आपण बघतो आहे की एकाही सरकारनं 10 वर्षानंतर जातनिहाय जनगणना केलेली नाही, ही सगळ्यात मोठी एक चूक आहे। आणि त्यानंतर आणि याचंही कारण गेल्या 60 वर्षामध्ये काँग्रेस सरकार होतं, बाकीचे सरकार होते, त्यावेळेस मात्र कोणत्याही विरोधी पक्षांनी, त्या काळात असलेल्या विरोधी पक्षांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केलेली नव्हती। समाजामधून सुद्धा जातनिहाय जनगणनेची मागणी होत नव्हती। परंतु आज लोक जागृत झाली, जनता जागृत झाली आणि त्या जनतेच्या जागृतपणामुळेच आज जनता ही जातनिहाय जनगणना करा सरकारला आवर्जून सांगतंय। परंतु केंद्रामध्ये असलेलं बीजेपी सरकार, सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जातनिहाय जनगणना करा, त्यावर केंद्र सरकारने, मोदी सरकारने आम्ही जातनिहाय जनगणना करू शकत नाही अशा पद्धतीचं ॲफिडेव्हिट दिलं। म्हणजेच केंद्रामधलं सरकार हे ओबीसी विरोधी आहे, या भारतातल्या प्रत्येक जातीच्या विरोधातलं आहे आणि ते स्वतः सांगतात की जातनिहाय जनगणना केली तर या देशामध्ये असंतोष निर्माण होईल। म्हणजे आज असंतोष निर्माण होण्याची कारण काय, काहीतरी कुठेतरी चुकलेले आहेत म्हणून असंतोष निर्माण होईल आणि त्यासाठी जातनिहाय करण्यासाठी आज मराठा समाजाने सुद्धा आमची मागणी आहे की जातनिहाय जनगणनेची मागणी करावी, जेणेकरून त्यांचाही प्रश्न सुटेल। तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या। परत भेटूया नवीन बातमीपत्रासह, तोवर नमस्कार। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446662542 738777557।